टी परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी कोमल दास तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत योग्य स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वळूया आता आपल्या प्रश्नांकडे. फर्स्ट क्वेश्चन आहे, खालील आकृतीतील न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता? बघा, इथं एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमधील न रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवितो हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण अगोदर या आकृतीचे किती भाग आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे या आकृतीचे एकूण भाग किती आहेत? 9 आहेत. मग एकूण भाग अपूर्णांकाच्या छेदामध्ये लिहितात. आणि आपल्याला काय विचारलंय? न रंगवलेला भाग. मग न रंगवलेले भाग किती आहेत? 2 आहेत. म्हणून 2 अंशामध्ये लिहायचे. एकूण भाग छेदामध्ये लिहिले आणि न रंगवलेले भाग अंशामध्ये लिहिले. न रंगवलेले भाग. मग न रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवेल? 2/9. एकूण भाग आहेत 9, ते छेदामध्ये लिहिले आणि न रंगवलेले भाग किती आहेत? 9 पैकी 2 भाग रंगवले नाहीत. म्हणून कोणता अपूर्णांक तयार होतो? 2/9. आपल्याला जर असं विचारलं असतं की या आकृतीतील रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता, तर मग त्याचं पण आपण उत्तर काढूया. एकूण भाग आहेत 9 आणि 9 भागांपैकी किती भाग रंगवलेत? 1 2 3 4 5 6 7. 7 भाग रंगवलेले आहेत. मग रंगवलेला भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो? 7/9. आणि आपल्याला इथं काय विचारलंय? न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक कोणता? तर तो आहे 2/9. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, m - d गुणिले x भागिले l बरोबर किती? ही आहे रोमन संख्या चिन्हांची पदावली. बघा, रोमन संख्या चिन्हामध्ये m म्हणजे 1000 असतात. 1000 वजा d म्हणजे 500. 1000 वजा 500 हे कंसामध्ये आहेत. गुणिले म्हणून इथं गुणाकाराचं चिन्ह दिलं. x म्हणजे 10 म्हणून इथं 10 लिहिले. भागिले म्हणून इथं भागिलेचं चिन्ह देऊया. आणि l म्हणजे 50 म्हणून इथं 50 लिहिले. बरोबर किती? ही आहे रोमन संख्या चिन्हांची पदावली. पदावली सोडवताना सर्वात अगोदर कंस सोडवतात, त्यानंतर भागाकार गुणाकार या क्रिया येणाऱ्या क्रमाने करतात आणि शेवटी बेरीज वजाबाकी या क्रिया देखील येणाऱ्या क्रमाने करतात. आता इथं 2-3च क्रिया आहेत. आपण अगोदर कंस सोडून घेऊया, कारण पदावलीमध्ये सर्वात अगोदर कंस सोडवतात. 1000 वजा 500 500 500 उरले. गुणिले 10 भागिले 50. आता बघा, आपण अगोदर कंस सोडून घेतला. आता अगोदर गुणाकार करून घ्यायचा, कारण डावीकडून गुणाकार अगोदर आलेला आहे म्हणून गुणाकार अगोदर करायचा. 500 गुणिले 10 5000 भागिले 50. आता हा भागाकार करायचा. 5000 भागिले 50. 5000 भागिले 50. 0 0 कट झाला. 5 1 5 आणि पुढचे 0 ॲज इट इज लिहिले. मग किती आला हा भागाकार? 100 आला. म्हणजे या पदावलीचं उत्तर किती आलं? 100 आलं. मग 100 या आंतरराष्ट्रीय संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये काय म्हणतात? तर C म्हणतात. C म्हणजे 100. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 C म्हणजे 100. आता हे रोमन संख्या चिन्ह लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक आहे. LCD माझा. LCD M म्हणजे LCD माझा. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000.
बाकीचे रोमन संख्या चिन्हे तर सर्वांना येतातच. एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1, आय व्ही म्हणजे 4, आय एक्स म्हणजे 9, हे रोमन संख्या चिन्हे येतातच. फक्त आपण जर हे लक्षात ठेवलं तर आपल्याला 1 ते 1000 पर्यंत रोमन संख्या चिन्हे इझिली लिहिता येतात. चला तर आता पुढचा प्रश्न पाहूया. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर पूर्ण झाले. जर त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. आपण इथं आयताकृती मैदान काढूया आणि या आयताकृती मैदानाच्या कडेने विहानने किती फेऱ्या मारल्या? 15 फेऱ्या मारल्या. तेव्हा 5.1 किलोमीटर अंतर पूर्ण झाले. 5.1 किलोमीटर अंतर 15 फेऱ्यामध्ये पूर्ण झाले. आणि त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. लांबी आहे 100 मीटर. आयताकृती मैदानाची लांबी आहे 100 मीटर आणि आपल्याला रुंदी विचारलेली आहे. मग आपण अगोदर या 5.1 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करूया. 5.1 किलोमीटर म्हणजे याला 1000 ने मल्टिप्लाय करायचं, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणून 5.1 किलोमीटर म्हणजे किती मीटर आहे काढण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय केलं. इथं पॉईंटचा विचार न करता गुणाकार करायचा. 51 गुणिले 1000 51,000 आणि आता पॉईंट द्यायचा. पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. म्हणजे किती? 5100 मीटर. 5.1 किलोमीटर म्हणजे 5100 मीटर. आपण अगोदर या आयताची परिमिती काढूया, मग आपल्याला या आयताची रुंदी काढता येईल. जर विहान 15 फेऱ्यामध्ये 5100 मीटर अंतर पार करतो तर एका फेरीमध्ये किती मीटर अंतर पार करेल? 15 फेऱ्यामध्ये 5100 मीटर तो पार करतो, तर एका फेरीमध्ये किती मीटर अंतर पार करेल ह्यासाठी 5100 ला 15 ने भाग द्यायचा. 15 त्रिक 45, 6 उरले, 15 चौक 60 आणि पुढचा 0 ॲज इट इज लिहिला. 340 मीटर. विहान एका फेरीमध्ये 340 मीटर अंतर पूर्ण करतो. मग 340 मीटर ही आहे या आयताकृती मैदानाची परिमिती. ही काय आहे? परिमिती. मग आयताची परिमिती म्हणजे काय? तर या आयताच्या लांबी आणि रुंदी, 2 लांबी आणि 2 रुंदी यांची बेरीज. लांबी दिलेली आहे 100 मीटर. मग हे 100 आणि हे 100 200 झाले. मग या 340 मधून 200 मायनस करायचे. 3 मधून 2 गेला 1, 140 आली वजाबाकी. मग ही 140 ही दोन्ही बाजूची रुंदी आहे. आपल्याला रुंदी विचारलेलं आहे, दोन्ही बाजूची असं नाही विचारलेलं, म्हणून आपण या 140 ला 2 ने भाग देऊया. 2×7 14, पुढचा 0 ॲज इट इज. म्हणजे या आयताकृती मैदानाची रुंदी किती मीटर असेल? तर 70 मीटर असेल. इकडची रुंदी 70 मीटर आणि इकडची रुंदी 70 मीटर. मग आयताची परिमिती 340 मीटर येते. 100 अधिक 100 200 आणि 70 अधिक 70 140. 200 अधिक 140 340 ही आहे आयताची परिमिती. आणि आपल्याला रुंदी विचारलेली आहे. रुंदी किती आली? 70 मीटर आली. म्हणून ऑप्शन नंबर 2 70 मीटर हे आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. सरळ व्याजावरील क्वेश्चन आहे. स्वराने शिक्षणासाठी दशादशे 7 दराने बँकेकडून रुपये 80,000 काही वर्षांसाठी कर्जाऊ घेतले. मुदतीअखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले, तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? इथं काय काय माहिती दिलेली आहे ते आपण लिहूया. दशादशे 7 दराने म्हणजे दर आहे 60%. स्वराने बँकेकडून रुपये 80,000 काही वर्षांसाठी कर्जाऊ घेतले, म्हणजे मुद्दल आहे 80,000 रुपये आणि मुदतीअखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. मुदतीअखेर तिने बँकेला मुद्दल आणि व्याज हे दोन्ही परत केलं, म्हणजे ही आहे रास. 96,800 ही आहे रास.
आणि आपल्याला कालावधी विचारलेला आहे. मग रास आणि मुद्दल दिले असता आपल्याला सरळ व्याज काढता येतं. सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास आहे 96,800 रुपये आणि याच्यामधून मुद्दल वजा करायची 80,000 रुपये. यांची वजाबाकी करूया. वजाबाकी आली 16,800 रुपये. म्हणजे हे आहे सरळ व्याज. सरळ व्याज किती आलं? 16,800 रुपये. आता आपण सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये किमती टाकून कालावधी काढूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. मग सरळ व्याज किती आहे? 16,800 रुपये आहे. मुद्दल आहे 80,000 रुपये. मुद्दल गुणिले दर आहे 60% आणि कालावधी आपल्याला काढायचा आहे भागिले 100. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 16,800 गुणिले 100. 16,800 गुणिले 100 आणि हे अंशातील 80,000 गुणिले 7 हे छेदामध्ये जातील आणि येणारं उत्तर कालावधी असेल. छेदातले 4 झिरो आणि अंशातले 4 झिरो कट झाले. 8 एक 8, 8 दुने 16 आणि 8 एक 8, 7 एक 7, 7 त्रिक 21. म्हणजे कालावधी किती आला? 3 वर्ष आला. कालावधी किती आला? 3 वर्ष. मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 3 वर्ष. तर स्वराने ती रक्कम 3 वर्षानंतर बँकेला परत केली. पुढचा क्वेश्चन आहे, एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयांना विकल्याने होतो. तर वस्तूची मूळची खरेदीची किंमत किती? एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो, इथं तोटा आपल्याला दिलेला नाही, तो आपण एक्स मानूया. एक वस्तू 560 रुपयांना विकल्यामुळे एक्स रुपये तोटा होतो हे आपण कन्सिडर करूया. त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640ला विकल्याने होतो. बघा, एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जर एक्स रुपये तोटा होत असेल तर त्याच्या तिप्पट नफा, मग एक्सच्या तिप्पट किती? 3x. 3x रुपये नफा ती वस्तू 640 रुपयांना विकल्यामुळे होतो. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने एक्स रुपये तोटा होतो आणि या एक्सच्या 3 पट नफा ती वस्तू 640 रुपयाला विकल्याने होतो. तर त्या वस्तूची मूळची खरेदीची किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. ह्या एक्स आणि 3x ची ॲडिशन करायची. एक्स अधिक 3x बरोबर ह्या 640 मधून 560 वजा करायचे. 640 मधून 560 वजा केल्यावर वजाबाकी येते 80. मग एक्स अधिक 3x 4x होतात बरोबर 80. 80 भागिले हे 4 इथं गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यावर भागिले होतील. 4 दुने 8, पुढचा 0 आहे असाच लिहिला. मग एक्स ची व्हॅल्यू किती आली? 20 रुपये आली. एक्स आपण कशासाठी मानलं होतं? एक वस्तू 560 रुपयाला विकल्यामुळे एक्स रुपये तोटा होतो असं आपण कन्सिडर केलं होतं. ह्या एक्स ची व्हॅल्यू किती आली? 20 रुपये. मग बघा, तोटा आला 20 रुपये आणि एक्सच्या तिप्पट म्हणजे या 20च्या तिप्पट 3 गुणिले 20 60 रुपये नफा होतो. ती वस्तू 640 रुपयांना विकल्याने 60 रुपये नफा होतो. आपल्याला इथं त्या वस्तूची खरेदीची किंमत विचारलेली आहे. विक्रीची किंमत दिलेली आहे. विक्रीची किंमत आहे 560 रुपये आणि तोटा आहे 20 रुपये. मग विक्रीची किंमत आणि तोटा दिला असता खरेदीची किंमत कशी काढायची? ह्या दोघांची करायची ॲडिशन.
560 अधिक 20 किती होतात 580. मग 580 रुपये ही आहे खरेदीची किंमत. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती असेल 580 रुपये असेल. मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, 580 रुपये त्या वस्तूची खरेदीची किंमत असेल. बघा आपण याचा पडताळा पण करून पाहू शकतो. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने 20 रुपये तोटा होतो. त्या वस्तूची खरेदीची किंमत आहे 580 रुपये आणि ती 560 रुपयाला विकली तर 580 मधून 560 गेल्यावर 20 राहतात, म्हणजे 20 रुपये तोटा आला. हे बरोबर आहे आपलं. आणि या 20च्या तिप्पट आहे 60 रुपये. जर ही 580 रुपयाची वस्तू 640 रुपयांना विकली तर 60 रुपये नफा होतो का? या 640 मधून 580 मायनस करायचे. 14तून 8 गेले 6, 5 मधून 5 गेले 0, 60 रुपये. मग 580 रुपये किमतीची वस्तू जर आपण 640 रुपयांना विकली तर 60 रुपये नफा होतो. म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती असेल 580 रुपये असेल. पुढचा क्वेश्चन आहे, आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? एकूण विद्यार्थी किती आहेत 400 आहेत आणि या 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. 400 विद्यार्थी आहेत आणि या 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. आणि आपल्याला काय विचारलंय तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत. एकूण विद्यार्थी आहेत 400 आणि या 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी जर हजर असतील तर गैरहजर विद्यार्थी किती? या दोघांची करायची वजाबाकी. 400 वजा 340 वजाबाकी आली 60. तर गैरहजर विद्यार्थी किती असतील 60 विद्यार्थी गैरहजर असतील. परंतु आपल्याला हे प्रमाण शेकड्यामध्ये विचारलेलं आहे. मग हे शेकड्यामध्ये काढण्यासाठी एकूण विद्यार्थ्यांची संख्या छेदामध्ये लिहायची. एकूण विद्यार्थी आहेत 400 आणि या 400 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी गैरहजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत ते आपल्याला विचारलंय, म्हणून 100ने मल्टिप्लाय करायचं. एकूण विद्यार्थी आहेत 400, 400 पैकी 60 विद्यार्थी गैरहजर आहेत आणि गुणिले 100, कारण शेकड्यामध्ये विचारलेलं आहे. हे 2 0 हे 2 0 कट झाले. 4 1 4, 2 उरले, 4 5 20, म्हणजे 15%, म्हणजे शेकडा 15 विद्यार्थी गैरहजर आहेत. ऑप्शन नंबर 3, शेकडा 15 विद्यार्थी गैरहजर आहेत. आता लास्ट क्वेश्चन पाहूया. 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? हा क्वेश्चन खूप इझी आहे. आपण 6ची स्थानिक किंमत अगोदर लिहूया. 6ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण 6 अंक लिहिला. 6च्या पुढे किती अंक आहेत ते आपण काउंट करूया. 1 2 3 4. 6च्या पुढे 4 अंक आहेत, म्हणून 6 वर 4 झिरो लिहायचे. 6च्या पुढे किती अंक आहेत 4 अंक आहेत, म्हणून 6 वर 4 झिरो लिहिले. संख्या झाली 60,000. म्हणजे 6ची स्थानिक किंमत आहे 60,000. आणि 4ची स्थानिक किंमत आता काढूया. 4ची स्थानिक किंमत बघा, 4च्या पुढे किती अंक आहेत 1 2. 4च्या पुढे 2 अंक आहेत, म्हणून 4 वर 2 शून्य द्यायचे. 6ची स्थानिक किंमत आली 60,000, 4ची स्थानिक किंमत आली 400. मग या 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ते आपल्याला विचारलं आहे, म्हणून या 60,000ला 400ने भाग द्यायचा. छेदातील 2 0 आणि अंशातील 2 0 कट झाले. 4 1 4, 2 उरले, 4 5 20 आणि पुढचा 0 ॲज इट इज लिहिला. किती आला आपला आन्सर 150. 150 पट, म्हणजे 6ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे 150 पट आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2024 मधील गणित विषयाचे काही प्रश्न सोडून घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.